तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। गाय दूध खरेदी प्रति लिटर 30 रुपये, राज्यभरातील दूध उत्पादकांना दिलासा। सांगली जिल्ह्यात पणनच्या पोर्टलवर नोंदणी होईना, मका उत्पादक त्रस्त, अधिकारी म्हणतात तांत्रिक दोष असेल, नोंदणीसाठी मुदतवाढ। शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे वेळेत द्या, कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आदेश, अन्यथा 12% व्याज लावणार। नागपूर विभागात सोयाबीन धान खरेदी केंद्र बंद, जिल्हा परिषद सत्ताधिकाऱ्यांची सरकारवर टीका, सभेत गाजला तोट्यात विक्रीचा मुद्दा। गोंदिया जिल्ह्याचा गरिबी निर्देशांक 18.75%, नीती आयोगाचा अहवाल, गोंदिया जिल्हा गरिबीतून बाहेर निघणार कधी। यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचे 16,60,00,000 अडकले, 1.25 लाख क्विंटलची खरेदी, सर्वाधिक कापसाची विक्री वणी तालुक्यात। सोयाबीन खरेदी अडकली, बारदाना दरातील तफावतीत, नाफेडकडून पुरवठा नाहीच, दरवाढीमुळे निघणार नव्याने कंत्राट। राज्यातील सोयाबीन खरेदीसाठी उघडण्यात आलेल्या नाफेडच्या खरेदी केंद्रांवर गेल्या 40 दिवसांपासून बारदाना तुटवडा आहे, त्यामुळे सोयाबीन खरेदी पूर्ण ठप्प झाली। आंतरराष्ट्रीय बाजारात ज्यूटचे दर वाढल्याने बारदाना दरात वाढ झाली, परिणामी नव्याने कंत्राट देऊन वाढीव दराने बारदाना खरेदी केल्यानंतरच तो नाफेडपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा, नवीन वर्षात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। नाशिक जिल्ह्यात 800 योजना तरी 1800 गावांची पाण्यासाठी दैना, जल जीवन मिशनच्या कामाबाबत संशयाचे मळप, टंचाई कृती आराखडाही बोगस। वर्धा जिल्ह्यात हमीपेक्षा कमी भावातच तूर खरेदी, अवघ्या 3 महिन्यात भावात 33 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। शेतकऱ्यांना मिळू लागली अहोरात्र वीज, अकोला जिल्ह्यात 2 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित। हिंगणघाट परिसरात सोयाबीन विक्रीसाठीची नोंदणी 4 दिवसांपासून ठप्प, नोंदणीसाठी केवळ 3 दिवस शिल्लक। लासलगाव विभागात 4763 टन द्राक्ष निर्यात, अवकाळी व थंडीमुळे यंदा 138 द्राक्ष कंटेनरची निर्यात कमी। देशातील सर्वात मोठ्या मंदसौर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लसूण मार्केटमध्ये पावसाचा धुमाकूळ, भिजलेला लसूण घेण्यास व्यापाऱ्यांचा नकार। नाशिक जिल्ह्यात 9 केंद्रांवर जेमतेम सोयाबीन खरेदी, अवघ्या 324 शेतकऱ्यांनी दिले हमी भावाला प्राधान्य। केळी गावांचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, 6 गावांना दिलासा, जालना जिल्ह्यात 1100 कृषी पंपांना होणार दिवसा वीज पुरवठा। लाडकी बहीणचे नियम जैसे थे, मात्र 2.5 लाख उत्पन्नाची मर्यादा, महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती, ज्यांच्या तक्रारी येतील त्यांचे अर्ज पडताळणीनंतर बाद होणार। ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी, राज्य शासनाने पुन्हा जारी केल्या सूचना, ग्रामपंचायतीच्या कामाला शिस्त लावण्यासाठी ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लागू करण्याच्या सूचना राज्य शासनाने पुन्हा जारी केल्या। दोन्ही कृषी मंत्री आज एकाच व्यासपीठावर, नाशिकमध्ये शेतकरी करणार मागणी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आज नाशिक दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यावेळी शेतकरी आज विविध मागण्या करण्याची शक्यता आहे। संगमनेर विभागात बँक खात्यांवर 6 कोटी जमा, संजय गांधी निराधार योजना 18,274 लाभार्थी। अकोला जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 47 पैसे, आता दुष्काळ जाहीर करणे सोपे होणार, सततच्या पावसाचा सोयाबीन पिकाला फटका, 990 गावातील स्थितीची पाहणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 70 गावात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प, महसूलने 1 रुपये भाडे आकारून दिली 2284 एकर जागा। जानेवारी ते मार्च महिन्यात देशात सरासरी इतका पाऊस, जानेवारीत थंडी कमी, उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक। गोंदिया जिल्ह्यात महिनाभरापासून शेतकऱ्यांचे 400 कोटी रुपयांचे चुकारे थकले, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी, 20,79,000 क्विंटल धान खरेदी, 1,40,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली। नोंदणी झाली मात्र खरेदी नाही, धाराशिवमध्ये 27,000 शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रांवर चक्रा।
देशात कापसाची पहिल्या तिमाहीत 41% विक्री, CAIची माहिती। गेल्या वर्षीपेक्षा बाजारातील आवक जास्त। देशातील बाजारात ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 124,000 गाठी कापसाची आवक झाली। मागील हंगामात याच 3 महिन्यातील आवक 116 लाख गाठींवर झाली होती, म्हणजेच यंदा पहिल्या तिमाहीतील आवक जवळपास 7 लाख गाठींनी जास्त झाली। तेल्लारा बाजार समितीचे नाफेड खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड व त्रास। आंध्र प्रदेश, कर्नाटकातून खाऊच्या पानांची आवक प्रति 1000 नगाला 400 ते 450 रुपये दर। उमरखेडमधील स्थानिक पानांना दर कमी। मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांसाठी आचारसंहिता, मंत्र्यांनी कोणतेही आर्थिक आश्वासन देऊ नये, मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना आदेश। शेतकऱ्यांची हेळसांड, व्यापाऱ्यांना झुकते माप, वणीच्या CCI कापूस केंद्रावरील प्रकार, खरेदी केंद्रांवर दलालांचा सुळसुळाट। हिंगोली जिल्ह्यात CCIने केली कापूस खरेदीतून 91 कोटी 50 लाखांची उलाढाल, 4 केंद्रांवर 1.25 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली। सोयाबीनची कवडीमोल दरानेच खरेदी सुरू, 6,000 रुपये क्विंटल भावाची प्रतीक्षा, महायुतीचे आश्वासन हवेतच। दिवाळीपासून घरात ठेवलेल्या कापसाला पिसा, शेतकऱ्यांकडून मिळेल त्या भावात विक्री, खाजगी व्यापाऱ्यांकडून 7,000 प्रति क्विंटलने खरेदी सुरू, शेतकरी सापडले आर्थिक संकटात। मुंबई पुण्यापेक्षाही नांदेडात जमिनीच्या किमती गगनाला, व्हॅल्युएशन कमी पण खरेदी विक्री होते अधिक दराने। वाशिम जिल्ह्यात सौर कृषी पंपाच्या जोडणीस विलंब, शेतकरी हताश, 1 जानेवारीपर्यंत 2013 पंपांची जोडणी 3,000वर प्रलंबित। लोहाऱ्यात अवघ्या 30% शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी, बारदाण्याअभावी ब्रेक, आणखी 10 दिवसांनी संपणार मुदत। अकोला जिल्ह्यात 1,000वर शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज पुरवठा, पांगरा, माना येथे 5 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित। देशात आतापर्यंत 8.12 लाख टन सोयाबीनची खरेदी, मध्य प्रदेशात खरेदीची मुदत संपली। औषधाच्या खरेदी विक्री केंद्रातील वजन काटा बारदाण्याअभावी बंद, सोयाबीनची वाहने केंद्रासमोर थांबून 2,700 शेतकरी प्रतीक्षेत। 12,000 क्विंटलची तूर, 7,000वर 5,000चा फरक, विधानसभा निवडणुकीनंतर देखील सर्व शेतमालाच्या दरात सातत्याने घसरण, शेतकऱ्यांवर सोडवले आर्थिक संकट। मी राजीनामा देणार नाही, मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळले। प्रजासत्ताक दिनाची शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार नाही, राज्य सरकारचा मोठा निर्णय। जप्त केलेली 4,000 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार, रेडी रेकनरच्या 25% रक्कम भरावी लागणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। काश्मीरचे नाव लवकरच कश्यप, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नामांतरांचे संकेत। अजित पवारांच्या ताफ्यात कराडची गाडी, खासदार बजरंग सोनवणे यांचा धक्कादायक खुलासा। ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उद्या एकत्र येणार। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।